अगर मान लीजिए यूपी बिहार के लोग अपने घर चले गए तो ये मराठी लोग पूरे मुंबई को कितना कवर कर पाएंगे? मुंबई कोणाची हा प्रश्न आज 66 वर्षांनी पुन्हा महाराष्ट्राला पडावा। आज 1 मे 1960 रोजी 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई महाराष्ट्राला मिळाली। मुंबई महाराष्ट्राची झाली, पण मराठी माणसांची राहिली आहे का? जरा मुंबईच्या रस्त्यांवर उतरून पहा, एक न पचणारं वास्तव समोर येईल। हम ज्यादातर मुंबई साइड जाते हैं ना, तो वो साइड उतना खास मराठी का वो नहीं रहता है, वो साइड हिंदी चलता है ज्यादा। महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांनी मराठी बोलता येत नसेल तर 1 मे पासून रिक्षा टॅक्सी परवाने रद्द होणार असा इशारा दिला आणि मुंबई कोणाची हा प्रश्न नव्या रूपात समोर आला। मुंबई मराठी माणसांची की परप्रांतीयांची? को ऐसा लगता है क्या कि अगर यूपी बिहार वाले मुंबई छोड़ के निकल जाएंगे तो मुंबई बंद हो जाएगी? हो सकता है, हो सकता है ऐसा? हाँ। आमच्याशिवाय मुंबई चालूच शकत नाही असं वाटण्यापर्यंत जर यांची मजल गेली असेल तर त्याला व्यवस्थेसोबत आपणही काही प्रमाणात जबाबदार आहोत। ते कसं, ते सुद्धा एका भैयाकडूनच ऐका। फक्त मराठी लोकांना लाज येतात। आता यूपी वाले कुठे पण धंदा करू शकतात, भाजी विकू शकतात, मराठी वाले विकू शकतात नाही, मी काय मराठी मी काय भाजी विकू, माझी इज्जत का होईल, माझे 4 लोक बघून काय होईल? यावरून हेच म्हणावंसं वाटतं की बॉस मराठी माणसांची नस यांनी ओळखली। जिथे मराठी माणूस कमी पडतो तिथे हे त्यांच्यासारख्या 10 जणांना घेऊन उभे राहतात। रिक्षा व्यवसायातच एवढे परप्रांतीय आहेत की जेव्हा आम्ही रिक्षावाल्यांना भेटलो तेव्हा 10 रिक्षांमध्ये एकच मराठी माणूस भेटला। महाराष्ट्राच्या जेव्हा कमावताय तर त्यांनी मराठी शिकलंच पाहिजे ना। बरोबर आहे, म्हणजे सरकारचा निर्णय चांगला आहे, चांगला आहे। मराठी माणसाने सरकारच्या निर्णयाचं स्वागत जरी केलं असलं तरी प्रश्न हा आहे की आपण महाराष्ट्रात मराठीची गरज निर्माण करतोय का? मराठीत बोलावंसं, मराठी शिकावंसं तुम्हाला का नाही वाटलं? मगाचपासून मी तेच विचारतोय। थोड़ा बहुत समझता हूँ, उतना खास जरूरत नहीं पड़ता है, अगर पड़ेगी तो देखा जाएगा। ऐकलं, मराठी बोलण्याची खास गरज पडत नाही, कारण मराठी माणूसच आधी हिंदीतून सुरुवात करतो। तो स्वतः परप्रांतीयांशी हिंदीत बोलतो, मग ते का आणि कोणाशी मराठीत बोलतील? अनेक परप्रांतीय रिक्षावाल्यांचं म्हणणं हेच आहे की मराठी माणसंच आमच्याशी मराठीत बोलत नाहीत, मग आम्ही कसे शिकणार? समोरचा मराठीमध्ये बोलला की मी पण मराठीमध्ये, समोरचा हिंदीमध्ये बोललो की मी पण हिंदीमध्ये बोलतो। आता जसं समोरचा बोलला तसं आम्हाला असं दिसून आलं की काही परप्रांतीय रिक्षावाले बऱ्यापैकी मराठी बोलतात, तर काहींना आतापर्यंत मराठी शिकायची गरजच पडली नाही। आता सरकारच्या निर्णयाने ती गरज निर्माण केली आहे, पण सरकार को हम यही बताना चाहेंगे कि मराठी बोलने के लिए जैसे हम लोग कह रही है तो हमें सीखने के लिए टाइम भी चाहिए। सीखने के लिए अगर टाइम दे तो हम कोशिश करेंगे और हम आशा करते हैं कि सीख भी जाएंगे। सरकार कदाचित त्यांना मराठी शिकायला वेळ देईलही, पण मला असं वाटतं ज्याला मराठी शिकायची आहे त्याला मराठी शिकवणं आणि मुजोरी करणाऱ्याला धडा शिकवणं ही मराठी माणूस म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। अभी ऐसा बोलना रहेगा कि किधर जाना है तो क्या बोलोगे? कुठे जाणार भाऊ? हाँ, जमते जमते, यांना चांगलं मराठी होतं है बोलता। अभी 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 एक लाइन सिर्फ बोल दो मराठी में, हम खत्म करते हैं कि मुझे पूछो कि कहाँ जाना है आपको, मराठी में बोलो। कुठे गेलं तुम्ही? कुठे गेलं नाही, कुठं जायचंय, कुठला जायचं तुम्ही? कुठे जायचंय तुम्हाला? हा, येतंय शिकाल तू।